करा. त्याच्यावरती डेली आपले लेक्चर येतात. इन केस समजा ग्रुपमध्ये सगळ्या शेअर नाही करू शकलो तुम्ही तिथे पाहू शकता. ठीक आहे. सो आपण कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं? युलर फाय फंक्शन पाहिलं होतं. युलर फाय फंक्शन. तर युलर फाय फंक्शन काय होतं? थोडक्यात इन जनरल आपण त्याच्यामध्ये काय करत होतो? युलर फाय फंक्शन मध्ये काय करत होतो की थोडक्यात एन संघ किती लोकांचा जीसीडी 1 येतोय. ओके, त्याला आपण युलर फाय म्हणतो. फाय ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 येत होती. फाय ऑफ 2 ची व्हॅल्यू किती होती? 1 येत. फाय ऑफ 3 ची व्हॅल्यू किती येत होती? 2 येत होती. फाय ऑफ 4 ची व्हॅल्यू 2. फाय ऑफ 5 ची व्हॅल्यू 4. 6. फाय ऑफ 4 ची व्हॅल्यू 2. फाय ऑफ 7 ची व्हॅल्यू 6. फाय ऑफ 8 ची व्हॅल्यू 4. फाय ऑफ 9 ची व्हॅल्यू 5. 6. 9 ची 6 येईल. 1 2 5 5 7 8 6 येते ना. 6 येते. 1 आणि 9 चा जीसीडी 1, 2 आणि 9 चा 1, 4 आणि 9 चा 1, 5 आणि 9 चा 1, 7 आणि 9 चा 1, 8 आणि 9 चा 1, 1. 6 येते. मी काल 5 वगैरे म्हणलो होतो का? हो सर. हो 5 झालं. ते नोट डाऊन केलेलं असल्यामुळे ते झालं. ओके 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 ओके. काय मिस्टेक झाला असेल. 5 ऑफ 10 4. ओके. 5 ऑफ 11 10 10. 5 ऑफ 12 4 4. 5 ऑफ 13 12 12. प्राईम नंबर असल्यावर. ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये काय फॉर्म्युले आहेत बघा. याच्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले आहेत. 5 ऑफ 6 किती आला होता? 2 आला होता ना. 2 5 ऑफ समजा 2 into 3 लिहिलं. मी याला 5 ऑफ 2 into 5 ऑफ 2 into 5 ऑफ 3 लिहू शकतो. 5 ऑफ 2 ची व्हॅल्यू किती? 1. 5 ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आहे? 2. तर हे 2 म्हणजे 6 ची व्हॅल्यू अशी 2 येऊ शकते. समजा जर आपल्याला खूप मोठे 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 नंबर दिले, खूप मोठे मोठे नंबर दिले 5 of 3 1 5 हा 5 of 3 करेक्ट आहे. नाही काय अडचण. ओके, आपल्याला 5 ऑफ 15 काढायचं आहे. तर आपण 5 ऑफ 3 into 5 ऑफ 5 करतो. ओके, 5 ऑफ 3 5 ऑफ 5 करतो. 5 ऑफ 3 ची व्हॅल्यू किती? 2. 5 ऑफ 5 ची व्हॅल्यू किती? 4. तर 5 ऑफ 15 किती येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे समजा 5 ऑफ 14 जर लिहिलं आणि 5 ऑफ 15 जर लिहिलं, 15 ची व्हॅल्यू 8 येणार आहे. 14 कसं काढायचं? 14 ला 5 ऑफ 2 into 5 ऑफ 7. 2 ची व्हॅल्यू 1, 7 ची व्हॅल्यू 6. 6 समजलं सर्वांना हे? ठीक आहे. याच्या थोड्याशा बेसिक प्रॉपर्टी आहेत त्या थोडेसे मी सांगतो. आणि थोडस माझं वैयक्तिक मत आहे, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी एक म्हणजे काम केलं तर छान होईल की ज्यावेळेस मी शिकवतो त्यावेळेस थोडस साईडला नोट वगैरे ठेवली, नोटबुक वगैरे, तर तुम्हाला मिनिमम चांगला होईल. म्हणजे त्याच्यावर महत्वाचे मुद्दे वगैरे ऍड करू शकता. जेवढे महत्वाचे वाटतात तेवढे तुम्ही ऍड करा. सगळं ऍड करा असं म्हणत नाही. जे महत्वाचे मुद्दे वाटतात ते तुम्ही ऍड करा. ठीक आहे. आणि समजा जास्त पॉसिबल होत नाही, स्क्रीनशॉट काढा. लेक्चर झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं मॅक्झिमम भरपूर होतं. 15-20 मिनिटात तुमचं सगळं
जे झालं तेवढं करू शकतोय. ठीक आहे, काय अडचण येतेपर्यंत? ठीक आहे. आता बघा, यांच्या मी प्रॉपर्टी सांगतो थोड्याशा मॉडेल फंक्शनच्या. मॉडेल फंक्शनचे काय प्रॉपर्टी सांगतो जे इम्पॉर्टंट आहे भरपूर. आता मी जे हे लिहिलं हे 6 ला 2 into 3, 5 of 2 into 5 of 3, हे रिलेटिव्हली प्राईम नंबर पाहिजे. रिलेटिव्हली प्राईम नंबर समजतो सर्वांना ना? रिलेटिव्हली प्राईम नंबर असेल तरच आपण फाय ऑफ mn इज इक्वल टू फाय ऑफ m इंटू फाय ऑफ n असं लिहू शकतो मी. ओके, मी असं लिहू शकतो. ओके, समजलं लक्षात? माईक चालू आहे, माईक बंद करा. ज्यावेळेस लागेल त्यावेळेस चालू करा, जेणेकरून थोडस विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होणार नाही. नेक्स्ट बघा. आता ठीक आहे, हे ठीक होतं. समजा आपल्याला मोठ्या नंबरचं जर फाईंड करायचं असेल तर काय करायचं? जर मोठे मोठे नंबर असतील तर आपल्याला फाईंड करायचं तर काय करायचं ते सांगतो. तिथं पण तुम्हाला काय अडचण नाही ना निलेश सर? नाही, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे. मग काय अडचण असेल तर विचारा, अगोदर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये थोडेसे चांगले कन्सेप्ट बघूया. मला एक सिंपल गोष्ट सांगा. त्याच्यावर तो विचारलेला कसं तुम्हाला विचारतो. जे युलर फाय फंक्शन आहे त्याचे जे आउटपुट आले, आउटपुट किंवा युलर फाय फंक्शन म्हणतोय ते 1 1 का म्हणतोय? 1 1 1 1 1 1 म्हणजे काय? ओनली ऑन टू. not 1 1 नॉट 1 1. यस, ऑन टू ओनली. ऑन टू आहे, on 2 not on 2 नॉट ऑन टू. यस, व्हेरी गुड. आता 1 1 म्हणजे काय की प्रत्येकाला डिस्टिंग इमेजेस पाहिजेत. आता 1 ची इमेज 1 येते, 2 ची इमेज 1 येते. 1 आणि 2 डिस्टिंग आहेत पण त्याची इमेजेस सेम येते, त्यामुळे 1 1 तर 100% नाही. किंवा 4 ची इमेज 2 येते, 6 ची पण इमेज 2 येते, त्यामुळे हे शुअरली 1 1 तर नाही. आता कुणाची इमेज 3 आली सांगा बरं जरा, किंवा कुणाची इमेज 5 आली सांगा, 5. येस, करेक्ट. कुणाची इमेज 5 आले? कुणाची इमेज 5 येत नाही. कुणाची इमेज 5 येत नाही. त्याच्यामध्ये पहिली महत्वाची नोट, फाय n is even if n greater than or equal to 3. जर ची n ची व्हॅल्यू 3 पेक्षा मोठी असेल तर फाय n इवन असतं. सर 3 पेक्षा मोठी का? कारण 2 ला आणि 1 ला ते ऑड फंक्शन ऑड येते, पण त्याच्यानंतर कधीही ऑड येणार नाही. कधीही ऑड येणार नाही, ते नेमकं काय असतं? इवन असतं. सर्वांना समजलं का हे? सर्वांना समजलं का? येस और नो? yes sir येस सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज. को प्राईम असेल तर त्यांचा गुणाकार मध्ये लिहू शकतो मी, जर को प्राईम नसेल तर लिहू शकत नाही. ठीक आहे. फाय ऑफ p raised to n is equal to p raised to n minus p raised to n minus 1. काय सांगितलं मी?
जर तुम्हाला समजा 5 ऑफ 8 काढायचं आहे म्हणजेच काय 5 ऑफ 2 ची पॉवर 3 म्हणजेच 2 ची पॉवर 3 मायनस 2 ची पॉवर 3 मायनस म्हणजे 2 minus 2 ची पॉवर 4 आणि आपल्याला माहिती आहे ना 5 ऑफ 4. किती असते 4 4. मग आपण या फॉर्म्युलेचा यूज करून फाइंड केली तर मला सिमिलरली सांगा 5 ऑफ 100 किती 5 ऑफ 100 किती 100 रुपये असले 5 ऑफ 5 raised to 5 into 2 raised to 2. ओके आता हे 2 आणि म्हणजे 4 आणि 25 हे प्राइम आहेत रिलेटिव्हली यांचा जीसीडी 4 आणि 25 चा जीसीडी हे घेतोय ना तर मी असं 5 4 into 5 25 ठीक आहे असं मी लिहू शकतो मग 5 ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आहे 2 आली आणि 5 ऑफ 25 ची व्हॅल्यू काढायची 2 into 5 ऑफ 25 ला मी असं लिहू 5 चा वर्ग 5 चा वर्ग वजा 2 वजा 1 म्हणजे 5 2 गुणिले 5 चा वर्ग 25 वजा 5 2 गुणिले 20 40 समजलं का 5 100 किती आला 40 ओके बर 5 ऑफ 10 किती होतं सांगा 5 ऑफ 10 किती होतं सांगा पुन्हा 4. 4. 4. ओके 5 ऑफ 100 किती आला 40. 40. ओके मग तुम्हाला मी विचारतो हा 4 होता 5 ऑफ 100 40 तर 5 ऑफ 1000 किती 400. 400. नक्की हो. ओके समजा तर इथं जेवढे झिरो आहेत जेवढे झिरो आहेत त्याचा एक झिरो कमी द्यायचा 3 झिरो ओके 3 झिरो ठीक आहे 4 असतील तर 3 झिरो सर्वांना समजलं का बिल्डर बॅकग्राऊंड हो सर. तर समजा आपल्याला 5 ऑफ 12 विचार आता 12 आपण सॉल्व्ह केलं काढलं आपल्याला माहिती आहे याचं तसं 4 येते वगैरे बरोबर आहे पण समजा कुठला तरी एखादा रॅन्डमली विचारला तर काय करायचं 5 ऑफ समजा मी 12चं तुम्हाला पटवून देतो परत ते करूया तुम्हाला ती फॉर्म्युला देतोय जॉबला जास्त डिफिकल्ट नाही जाणार ऍक्च्युअली माहित असं लक्ष राहतो 5 ऑफ एन 5 ऑफ एन ओके आता पहिली गोष्ट एन ला आपण प्राईमच्या पॉवर फॅक्टर लिहितो आपण ना पी ऑफ अल्फा पी ऑफ बीटा पी क्यू ऑफ बीटा या टाइप मध्ये किंवा पी वन पी टू वगैरे दिले जे प्रोडक्ट मध्ये लिहिले आपण प्रॉपर लिहितो मी तिथे लिहून घेते काय काय पी वन के वन पी टू के टू पी थ्री के थ्री and so on PR KR PR KR n into 1 minus 1 upon P1 1 minus 1 upon P2 1 minus 1 upon P3 1 upon 1 minus PR ओके समजा 5 आपण किती काढूया
नंतर 5 ऑफ 40 काढूया 40 ला मी कसं लिहू शकतो आधी 2चा क्यूब इंटू 5 सोपं झालं ऍक्च्युली आता 45 5 ऑफ 2 क्यूब इंटू 5 तर 5 ऑफ 2 क्यूब इंटू 5 ऑफ 5 हे असं आलं ऍक्च्युली आणि प्राईम मध्ये असू शकतो ना आपण काय करायचं 5 ऑफ 40 इज इक्वल टू 40 इंटू 1 वजा पहिला प्राईम किती आहे बघा 2 आहे ना पहिला प्राईम किती आहे 2 आहे 1 मायनस दुसरा प्राईम किती आहे 5. 3 आहे 40 गुणिले 2 वरून 1 केलं म्हणजे 1/2 1/2, 4/5. आहे 2 1 2 म्हणजे 20 5 1 520 16. आणि किती त्याला असतं 8 चे किती असते 4 5 चे किती असते 4 16 तर हा कुठल्या पण याला पहिल्यासाठी फॉर्म्युला यूज करू ओके आता प्रेशर काढून ठेवा झाले ठीक आहे पुढे जाऊया तर मला कोणतं कॅल्क्युलेट करून सांगा बघू जरा 5 125 किती होतं सांगा जे लागणार आहे मला पुढं 5 125 किती होतं सांगा 5 125 4. किती होतं 125 100. म्हणजे 5चा क्यूब ना 5चा हो. क्यूब वजा 5चा स्क्वेअर मग असं आधी मला फॉर्म्युला वापरायचा म्हणजे किती झालं 125 वजा 25 तर 100 ठीक आहे समजली सर मला अडचण नाही याच्यामध्ये मला ठीक आहे पुढे झाले आता काय झालं आता ह्या फॉर्म्युल्यानं आहे ना त्या फॉर्म्युला आन्सर यायला पाहिजे बघा 5 125 इज इक्वल टू 125 1 मायनस 1/5 125 बनवले 4 भागिले 5 5 1 5 25 25 24 ठीक आहे सर्वांना समजले तर कुठलाही नंबर ते तर याचा ऍक्च्युली आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये जास्त उपयोग आहे ऍप्लिकेशन मध्ये जास्त उपयोग आहे याचा चालू करू शकतो माहिती आहे आपल्याला ग्रुप कोणता असतो युएन म्हणजे काय असतं युएन म्हणजे काय असतं ओके बघा ऍक्च्युली आपण जो जेडेन आहे ना जेडे किंवा युएन आता समजा मला काय करायचंय U10 काढायचंय त्याच्यामध्ये एलिमेंट होते ना ते डेफिनेशन वगैरे जे काय असते ते डेफिनेशन लगेच समजत नाही काय लोकांना तर मी सिंपल भाषेत सांगतो U10 म्हणजे काय असतं की 10 संघ असे नंबर घ्यायचे हा आता एक सिंपल गोष्ट विचारतो तुम्ही ओके Z6 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 हा ग्रुप आहे का हा ग्रुप आहे का येस ऑर नो सांगा Z6 विथ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 हा ग्रुप आहे का सर्वांनी बोलायचं बघा शांत एकदम एकदम शांत लेक्चर असेल ना ते एवढं इंटरेस्टिंग नाही वाटत चुकलं चुकू द्या काय अडचण नाही हा ग्रुप आहे का Hmm. तुम्हाला काय आन्सर येते सांगा याच्यामध्ये
निलेश सर ग्रुप आहे हा तर बघा नाहीये. 6 का नाही सर इनवर्स प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाहीत. ओके तर बघा ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्या झिरो इनवर्स नाही वगैरे हे बरोबर आहे काही लोकांचं होतं झिरो इनवर्स नाही वन आयडेंटिटी घेतला तर 2 गुणिले 3 यांचं गुणाकार किती येते बघा 0 येतो 0 मेंबर नाही ना त्याचा. झिरोला इनवर्स नसल्यामुळे झिरोला रिमूव्ह करायला लागेल हे एलिमेंट घेतली तर ह्या दोघांचा गुणाकार झिरो येतोय हा आता हे पण गोष्टी इथं आल्या तर लक्षात ठेवा एक पुढे जाऊन कन्सेप्ट असतो खूप लोकांना तो कन्सेप्ट डिफिकल्ट जातो की झिरो डिवायझर बघा याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 मल्टिप्लिकेशन ऑर्डर 6 दिला असेल समजा या झिरोला इनवर्स नाही म्हणून झिरो आपण रिमूव्ह वगैरे करू शकतो पण याच्यामध्ये 2 आणि 3 ह्या दोघांचा गुणाकार झिरो येतोय हा नॉट इक्वल टू झिरो आहे हा नॉट इक्वल टू झिरो आहे ए पण नॉट इक्वल टू झिरो बी पण नॉट इक्वल टू झिरो पण यांचा गुणाकार किती येतोय ए पण नॉट इक्वल टू झिरो आहे बी पण नॉट इक्वल टू झिरो पण यांचा गुणाकार किती येतोय झिरो येतोय अशाच एलिमेंटला म्हणायचं झिरो डिवायझर दोघं पण झिरो आहेत पण दोघांचा गुणाकार काय येतोय झिरो येतोय आपण रिंग थिअरी बघणार आहे डिटेलमध्ये पण आता हे एक्झाम्पल आलं होतं तर ते सांगा म्हणतो तुम्हाला काही लोकांना माहित पण असेल या अगोदरच नॉन झिरो एलिमेंट असेल त्यांचा गुणाकार झिरो येऊ शकतो ठीक आहे तर पहिली गोष्ट हा ग्रुप नाही झेड मध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन असेल तर तो ग्रुप होत नाही ओके सगळे एलिमेंट बट ह्या Z6 मध्ये तर बघा मी काय करतो एलिमेंट घेतो बघा Z6 मध्ये समजा मी काय केलं थोडेसे एलिमेंट घेतो म्हणजे कोणते माहिती का हे Z6 सारखा ऍडिशन मध्ये ग्रुप आहे पण मल्टिप्लिकेशन मध्ये ग्रुप नाही हा Z6 मध्ये ऍडिशन मध्ये ग्रुप आहे जो आपला चांगला वाला ग्रुप होता तो ऍडिशन मध्ये ग्रुप आहे पण मल्टिप्लिकेशन मध्ये ग्रुप नाही तर आपण ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन थोडस लवकर जॉईन होत चला कारण प्रत्येक वेळी जॉईन करायला थोडस टाइम जातो परत ठीक आहे Z6 जो आहे तो ऍडिशन मध्ये ग्रुप आहे पण मल्टिप्लिकेशन मध्ये ग्रुप नाही तर आपल्याला ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम कुठं येतो तुझा 0 1 2 3 4 5 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 झिरोला प्रॉब्लेम आहे रिमूव्ह करा ओके आता 2 आणि 3 चा गुणाकार केला तर ते 0 येतोय म्हणजे 2 आणि 3 ला पण रिमूव्ह करा या दोघांना रिमूव्ह केलं परत 4 मुळे काय प्रॉब्लेम येईल का 4 मुळे काय प्रॉब्लेम येईल का तर या ग्रुपमध्ये हो अजून प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम येतो ओके समजा 3 चौक 12 हे पण 0 येऊ शकते म्हणून या दोघांना पण रिमूव्ह करा यांना रिमूव्ह करून राहिले काय शेवटी 1 आणि 6 1 आणि 6 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 आता हा ग्रुप आहे काय आता बघा ग्रुप आहे चेक करूया हो 1 आहे. गुणिले 1 1 आहे 1 गुणिले 5 5 आहे 5 गुणिले 1 5 आहे 5 गुणिले 5 25 25 ऍडिशन मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 6 ने डिवाइड वन केलं 25 ला 1 वन येतं डिमांड. म्हणजे हा ग्रुप आहे U6 हा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत 2 2 एलिमेंट आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत 2 एलिमेंट U6 हा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत मग U6 ची ऑर्डर किती आहे 2 U6 ची ऑर्डर किती आहे 2 आहे ओके म्हणजे हा कसला ग्रुप आहे 2 ग्रुप आहे 2 ग्रुप आहे म्हणजे हा आयसोमॉर्फिक Z2 असणार ना म्हणजे हा काय असणार सायक्लिक असणार आहे हा काय असणार आहे सायक्लिक समजते का हे हो आता U10 बघूया आपण U10 म्हणजे काय 1 3 7
9, 1 3 7 9. ओके, 1 3 7 4 एलिमेंट असतात. 10 आता बघा हे तुम्हाला माहित झालं की त्यांचा जीसीडी घ्यायचा एक आला, जीसीडी घ्यायचा एक आला. ओके, जीसीडी घ्यायचा एक आला तर तो काय असणार आहे, त्या एलिमेंट त्या U10 मध्ये असणार आहे. ठीक आहे, कारण 1 आणि 10चा जीसीडी एकच आहे, 3 आणि 10चा जीसीडी एकच आहे, 7 आणि 10चा जीसीडी एकच आहे, 9 आणि 10चा जीसीडी एकच आहे. ठीक आहे, सर्वांना समजले बरोबर? तर प्रत्येकाचं जीसीडी 1 आहे, हे 4 एलिमेंट आहेत. मल्टिप्लिकेशन मॉड्यूलो 10. बरं, मग आता याच्यात किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4, 4 एलिमेंट आहेत. 4 एलिमेंट्स आहेत. 4 एलिमेंट मध्ये हा कुठल्या टाईपचा आहे? Z4 टाईपचा आहे का K4 टाईपचा आहे हे बघितलं पाहिजे. Z4 टाईपचा आहे का K4 टाईपचा हे बघितलं पाहिजे. ओके, Z4 टाईपचा आहे का K4 टाईपचा आहे, कसं बघायचं? Z4 टाईपचा आहे कारण की 3 ची ऑर्डर 3 येते. 3 क्यूब इज 81. अंडर मॉड्युलो 10 म्हणलं तर ते 3 ऑर्डर येते 4 आणि ते Z4 असणार K4 3 मध्ये पासून ऑर्डर 3 पुढचे तयार एलिमेंट झाला, आहेत. 3 चा स्क्वेअर म्हणजेच 3 गुणिले 3 9, 9 म्हणजेच 9. 3 चा बघा आता ऍक्च्युली कसं आहे ते सांगतो, सरांनी सांगितले करेक्ट. बघा 3 पासून 3 तयार झाला, 3 गुणिले 3 9 झालं. पण आयडेंटिटी 1 आहे ना, याच्यात आयडेंटिटी 1 आहे. 9 चालतंय का आपल्याला? नाही. अजून एकदा करूया, 3 गुणिले 3 गुणिले 3 27 भागिले 10 7 आलं, म्हणजे 7 तयार केला. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 81 भागिले 10 म्हणजे 1 आलं. म्हणजे हा जो ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे, हा कसला ग्रुप आहे? सायक्लिक आहे. का सायक्लिक आहे? कारण या 3 ची ऑर्डर किती झाली? 4 झाली. 3 ची ऑर्डर किती झाली? 4 झाली. 3 चा असा कुठला एलिमेंट आहे की त्याला मल्टिप्लाय केले 1 येईल, म्हणजे युनिव्हर्सल तयार होईल. 3 ला कशाने मल्टिप्लाय करू की 1 येईल? 3 ला 7 कशाने मल्टिप्लाय करू? 3 क्यूबने. कशानं? 3 7 क्यूबने मल्टिप्लाय केलं. 7 ला, कारण 3 × 7 21 ओके ओके. भागिले 10. हा त्याच्यात पाहिजे ना एलिमेंट, म्हणजे 1. म्हणजे 3 चा इन्व्हर्स कोण आहे? 7 आहे. 3 चा इन्व्हर्स 7 आहे. 9 ची ऑर्डर 2, याची ऑर्डर 1. समजलं काही? U10, मग U10 मध्ये वाटतात आपल्याला 10 एलिमेंट, पण ते 10 नसते, 4 आहेत. U10 मध्ये जे 10 एलिमेंट ते 4 एलिमेंट आहेत. काय अडचण समजलं का? हो हो समजलं. हा युनिटरीज ग्रुप आहे ना, युनिटरी ग्रुप. येस येस येस. स्वरूप समजलं का? येस सर. आणखी मॅम? Yes, sir. ओके, मयूर मॅम? संजय मॅम? हो सर. सुशांत सर? अमोल सर? हो सर, समजलं. ओके, राजवाणी मॅम? हो सर, समजलं. वैष्णव मॅम? सर नक्की काय प्रूफ करायचं तेच माझ्या लक्षात नाही आलं. U10 तुम्ही घेतलाय, आपण फक्त प्राईम नंबर दाखवले ना त्या ग्रुपमध्ये. म्हणजे नक्की क्वेश्चन काय हेच माझ्या लक्षात नाही आलेलं. तर का फक्त तो ग्रुप एक्सप्लेन करताय तुम्ही सध्या? आपण बघितलं की U10 मध्ये जे एलिमेंट हम्म. आहेत ते एलिमेंटचं आपण नेचर बघितलं की U10 मध्ये किती, 3 ची ऑर्डर किती आली? 4 आली.
मग ह्या हम्म. U10 कडे 4 ऑर्डरचा एलिमेंट आहे, म्हणजे तो Z4 असणार का K4 असणार? सांगा मॅडम. Z4. हा, नक्कीच सांगितलं मॅडम त्याच्यामध्ये की U10 जो आहे तो Z4 सारखा आहे, ओके. म्हणजे U10 सायक्लिक आहे थोडक्यात. U10 सायक्लिक आहे. स्वामी मॅडम तुम्हाला समजलं का? हा, समजलं. तनुजा मॅम तुम्हाला? हो सर. ओके. मोनिका मॅडम? हो सर. ओके. अर्जुन सर? ओके. राजेश्वरी मॅम? हो सर. प्राजक्ता मॅम? हो सर. प्रशांत सर? हो सर. ओके. तर हा जो ग्रुप आहे U10 जो हा ग्रुप आहे हा Z4 सारखा आहे. Z4 सारखा म्हणजे हा सायक्लिक असतो. सायक्लिक असेल तर ॲबिलियन असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण असं म्हणू शकतो का की UN सायक्लिक आहे, असं म्हणू शकतो का? ठीक आहे, आम्ही एक्झाम्पल घेऊया आणि आपण बघूया मानायचं का नाही. ठीक आहे. U10 बघितलं तर आपण U8 बघूया. U8 U8 सायक्लिक आहे का बघूया. U8 इज अ सायक्लिक ऑर नॉट? सायक्लिक ऑर नॉट? बघ, चला U8 मध्ये काय काय येतं? 1 3. 7. मल्टिप्लिकेशन मॉड्यूलो 8. ऑर्डर ऑफ 1 1. ऑर्डर ऑफ 3 काढायचे. 3 पासून 3 जनरेट झाला. 3 into 3 9. K4 येतो. डिवाइड बाय 8 म्हणजे 1 ना. येस. 3 पासून 3 तयार झाला. 3 पासून स्क्वेअर केला का आयडेंटिटी भेटली. ऑर्डर ऑफ 3 किती? 2 आहे. त्याची ऑर्डर 2. किती? 1 आहे. 5 ची काढे. 5 पासून 5 तयार झाला. 5 चा स्क्वेअर 25 भागिले 8 1. 1. म्हणजे 5 ची ऑर्डर पण किती आली? 2 आली. 7 ची ऑर्डर किती आली? 2 आली. म्हणजे U8 इज अ सायक्लिक ऑर ॲबिलियन? सायक्लिक अबेलियन. K4 ला जातो. झायसोमॉर्फिक टू K4. मग सांगा U8 सायक्लिक आहे का? नाही. U8 सायक्लिक आहे का? नो. नो. नाही. सर नो आन्सर आहे. 4 ऑर्डरचा एलिमेंट आहे का? नाही. नाही. आता तसं प्रत्येक वेळेस आता मला सांगा, हे ठीक आहे, मी तर U8 म्हणलो, मगाशी U10 म्हणलो. तुम्हाला जर समजा U100 विचारलं सायक्लिक आहे का नाही, हे कसं ओळखायचं? आणि ह्याच्यावरती क्वेश्चन पडतो. हे जे तुम्हाला मी घेतोय, तुम्ही रिझल्ट वगैरे थिंकिंग वगैरे डेव्हलप करा. कारण ह्याच्यावरती जे क्वेश्चन असतील सॉल्व्ह करायचे, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी लागणार आहेत. मी तुम्हाला आता शिकवतोय ज्या ह्या सगळ्या गोष्टी जवळ लागणार आहेत. त्यामुळे समजून घ्या. समजून घ्यायला खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा. आता मग UN सायक्लिक कधी असणार आहे? UN सायक्लिक कधी असणार आहे? तुम्हाला माहित आहे UN सायक्लिक कधी असतो? एनीवन फ्रॉम स्टुडंट? UN सायक्लिक कधी असतो? तर बघा, हा रिझल्ट लक्षात ठेवा UN सायक्लिक असण्याचा. UNचा एकच सगळ्यात महत्वाचा दुश्मन आहे, UN. ओके, UN.
पी रेस टू के काही असू द्या, पी इज नॉट इक्वल टू 2. नॉट इक्वल टू 2 म्हणजे पी इज ऑड प्राईम. एकच इव्हन प्राईम असतो, माहिती आहे ना. पी जर ऑड प्राईम असेल तर युएन इज ऑलवेज सायक्लिक. इज सायक्लिक, ऑलवेज म्हणण्यापेक्षा सायक्लिक होतो. ठीक आहे. यू ऑफ एन पी रेस टू के, पी ची व्हॅल्यू 2 नसली पाहिजे. ऑड नंबर आला का सायक्लिक आहे. ओके, ऑड नंबर आला का सायक्लिक आहे. बट n is equal to 2 into p raised to k. ओके, हे पण सायक्लिक आहे. हे पण सायक्लिक आहे. un is सायक्लिक. हे पण सायक्लिक आहे. ओके, दोन जर हे केलं तरी पण सायक्लिक आहे. बट u of 2 raised to n हे सायक्लिक नाही. हे सायक्लिक नाही. लक्षात आलं का. लक्षात आलं सगळ्यांच्या. हॅलो. म्हणजे 2च्या पॉवर मध्ये नकोय. हा, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर चालेल. हा, 2च्या पॉवर मध्ये नको. 2च्या पॉवर मध्ये नको. तुम्ही सांगा मला, U10 सायक्लिक आहे. U10 U27 सायक्लिक आहे का. हो U27 सायक्लिक आहे का. आहे. आहे. येस सर. येस. U27 सायक्लिक आहे. नेक्स्ट U81 सायक्लिक आहे का. येस. आहे. येस आहे. येस. आहे. U25 सायक्लिक आहे का. येस. येस आहे. येस. आहे. सर परत एकदा एक्सप्लेन करता का सायक्लिक कसं ओळखायचं ते. अशा दोन्ही पण ठेवा. बघा आता महत्वाची गोष्ट काय आहे. रिपीट सांगायचं. तर हे लक्षात ठेवा, हे नॉट सायक्लिकचं लक्षात ठेवा. दुसरं काही जास्त सांगायची गरज नाही. याच्यामध्ये कोणतं समजलं नाही का. काय समजलं नाही सर. कोणतं तुम्ही समजून घ्यायचं. ते सायक्लिक कसं आलं ते माझ्या लक्षात नाही आलं. कसं ओळखायचं. ओके, बघा थोडक्यात सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा. युएन जो ग्रुप असतो ना, युएनचा एकच दुश्मन आहे. कोण आहे की 2. इवन प्राईम आला का तो सायक्लिक होत नाही. इवन प्राईम आला का तो सायक्लिक होत नाही. इवन प्राईम आला का तो सायक्लिक होत नाही. तर U8 सायक्लिक आहे का आपण बघितलं. U8 सायक्लिक आहे का सांगा. नाही. हा, ओके. पी रेस टू सिंपल भाषेमध्ये पी रेस टू के 2 into पी रेस टू के. सेकंड.
Given is not a cycle, u of 2 is to n. Okay, u of 2 is to n. तुम्ही समजा मी विचारलं की इव्हेंट सायक्लिक आहे का सांगा. 14 ऑर्डरचं इव्हेंट सायक्लिक आहे का? आहे. नाही नाही ठीक आहे. 50 ऑर्डरचा U50 सांगा. U50 14 ऑर्डरचा का बरं सायक्लिक नाही? आहे सर. आहे. हा ठीक आहे. U50 पण सायक्लिक आहे. 50 आहे का सायक्लिक? येस. कसं काय आहे? 2 ची पॉवर मध्ये येत नाही ना. 50. पुढच्या पॉवर मध्ये आपलं 2n असेल तर नॉट सायक्लिक आहे ना. हा मग 50 आपण 2 च्या पॉवर मध्ये लिहू शकत नाही. ओके. 2 U50 सायक्लिक आहे. आता त्याचा रिझल्ट सांगतो तुम्हाला. रिझल्ट सांगतो याचा. सर 5 ऑफ 12 बघा ना. 5 ऑफ 12 मी ते सांगतो सर. U of 2 is isomorphic to Z1. U of 2 square is isomorphic to Z2. U of 2 raised to R is isomorphic to Z2 cross Z2 R minus 2. U of P raised to R is isomorphic to Z of phi of P raised to R. U of Mn is isomorphic to U of M, U of N. GCD of Mn is equal to 1. GCD of Mn is equal to 1. And the condition is R ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असण्याची R greater than 2 पाहिजे. आता मला सांगा, मला सिंपल विचारलं U of 25. U of 25 आयसोमॉर्फिक कोणाला होणार? Z of 25 which is isomorphic to Z of phi of 25 किती असतं? 20 असतं ना. phi of 25 किती असतं? 20. आणि Z 20 गुण कसला असतो? बोला. सायक्लिक. नॉन सायक्लिक ओके. सायक्लिक Z20 सायक्लिक असतो ना. तर U25 पण काय झाला? सायक्लिक झाला. हे मगाच्या क्वेश्चनचा आता रिझन आहे. मगाशी आपण जे तुम्ही डायरेक्शन होतं त्याचे हे रिझन आता आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळं डिटेल कळलं असेल. तुम्ही तुम्हाला सांगा, विचार करून सांगा गोष्टी. आणि सिंपल क्वेश्चन देतो आता आपण. 50 तुम्ही सांगा. 50 असेल तर काय लिहिणार तुम्ही? पहिल्यांदा 2 आणि 25. U of 2 किती असतो? आताच काढलेलो Z1 क्रॉस U of 25 किती? Z20. किती झालं? Z20 झालं ना. Z20 सायक्लिक असतो का? बोला. Z20 Yes. सायक्लिक असतो का? असतो. येस सर. असतो. आता तुम्ही विचार करून सांगा, U100 सायक्लिक आहे का नाही? U100 सायक्लिक आहे का नाही? सांगा. नॉन सायक्लिक नॉट सायक्लिक आहे. का नॉन सायक्लिक आहे? नॉन सायक्लिक का आहे?
बोला नॉन सायक्लिक का आला? 100 नॉन सायक्लिक का आला? बोला. U4 आणि U25 येते इथे. U4 Z2 आणि Z20. येस, व्हेरी गुड. Z2 क्रॉस Z2 क्रॉस Z20 येतं म्हणजे इनफॅक्ट त्यामध्ये 40 एलिमेंट येते पण 40 ऑर्डरचा त्यामध्ये एलिमेंटच नसणार आहे. सो नॉन सायक्लिक. ओके. अच्छा. बरं. आता तुम्हाला काय गोष्टी थोड्याशा सांगतो मी इथं. लक्षात ठेवायचं. ZM किंवा ZN हा सायक्लिक तेव्हाच असतो त्यावेळी ह्या दोघांचा जीसीडी 1 यायला पाहिजे. Yes. या दोघांचा जीसीडी किती? 2 आणि 20. या दोघांचा जीसीडी किती येतोय? 2 येतोय. किती येतोय? 2 येतोय. त्यामुळे सायक्लिक होईल का? नाही. हा सायक्लिक होईल का? नाही. म्हणून आता 2:n ला प्रॉब्लेम काय येतो? 2:n ला प्रॉब्लेम काय येतो? इथे Z2 येतोय साईडला आणि उरलेली इकडे येते पॉवर. ही इव्हन पॉवर आहे ना. ही इव्हन आहे की इव्हन आहे. जीसीडी 1 येईल का? नाही येणार ना. समजते मी काय म्हणतोय ते? समजते का? येस ऑर नो बोला. हो करेक्ट आहे. मग सर हे रिझन बरोबर आहे. हम्म. बोला, कोणते डाऊट विचारतो तू बोला. सर परत एकदा सांगा. अच्छा हा. U ऑफ 2:r आहे ना त्याच्यामध्ये Z2 आता ते आपण P/K ची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली बघा मगाशी. P/K minus P/K minus 1 त्या टाइप मधून U ऑफ 2:r is isomorphic to Z2 cross Z2 2:r minus 1. 2:r minus 2. आता याच्यामध्ये कसं होतंय हा जो नंबर आहे ना याच्यामध्ये 2 आले बघा. इथे 2 आले आणि इथं पण बघा 2 ची पॉवर समथिंग आले. 2 ची पॉवर समथिंग इव्हन नंबर येणार आहे. 2 ची पॉवर समथिंग इव्हन नंबर येणार आहे. बरोबर आहे का नाही? इव्हन नंबर येणार आहे. आणि इथं 2 आहे. दोघांचा जीसीडी घेतला ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर जीसीडी. 2 आणि इव्हनचा जीसीडी 2 येणार ना. येस. त्यामुळे 2. 2:r हा सायक्लिक नसणार आहे. 2:r हा सायक्लिक नसणार आहे. ओके. ओके. रिझन तर आपण मगाशी सांगितले की 2:r ला दुश्मनी इव्हनची त्यामुळे ते सायक्लिक नाही. अदरवाईज दुसरं काही असू द्या इव्हन सायक्लिक आहे. त्यापासून जे रिझन दिलं की त्यामध्ये फोर्थ ऑर्डर एलिमेंट आहे करेक्ट ना कारण की जीसीडी येणार 1 येणार नाही त्यामुळे फोर्थ ऑर्डर एलिमेंट मिळणारच नाही करेक्ट ना. काय काय सर? Z2 क्रॉस Z20 मध्ये आपल्याला 40 ऑर्डरचा एलिमेंट मिळणारच नाहीये त्यामुळे मी हे रिझन देतो सायक्लिक नाही म्हणून करेक्ट ना. ते आपण पुढे जाऊन बघणार आहे सर. अजून मी हा ते बरोबर आहे तुमचं. आपण ते 5 ऑफ एच वगैरे त्यातले फॉर्म्युला युज केले नाहीत. कार्टेशियन प्रोडक्टचे आपण एक्झाम्पल पुढे घेणार आहे त्याच्यातले. हा तुम्ही म्हणताय 40 ऑर्डरचा एलिमेंट आहे हे पण बरोबर आहे. पण एलिमेंट आहेत का नाही आपण ते अजून थोडंसं पुढे आहे. तुमचं एक थिंकिंग एकदम बरोबर आहे सर. तर 5 ऑफ 12 बघा ना थोडंसं 5 ऑफ 12. 5 ऑफ 12 12 ठीक आहे सर. पुढचे एक्झाम्पल तेच घेऊ. 5 ऑफ 12. 5 ऑफ 12 याच्यामध्ये काय अडचण आली सर? एक सॉरी U of 12 युनिटरी ग्रुप हा हा युनिटरी ग्रुप U12 तेच लिहितो 1 5 7 11 4 एलिमेंट आहेत. U ऑफ 12 मध्ये कोणती एलिमेंट आहेत? 1 5 7 नाही तसं नाही एक मिनिट म्हणजे आपण ते कसं लिहू शकतो आपण रिझल्ट जे बघितलेले आहेत मग ह्याला 12 ला मी पार्टिशन कसं केलं आता 2² × 3 केलेलं आहे येस सर. हा करेक्ट. मग 2² × 3 केल्यानंतर हा म्हणजे K4 ला आयसोमॉर्फिक झालेला आहे मग ह्याच्यावरून जनरलाइज कसं करणार आपण.
बघा हे याच्यामध्ये तुम्हाला आणि दिले टूच्या मल्टिपल चालेल, पण हे टू स्क्वेअर आहे म्हणजे टूच्या ऑर्डर मध्ये आहे. हे टूच्या ऑर्डर तुम्हाला दिले सर बघा इथे. टूच्या ऑर्डर म्हणजे किती असतं झेड टू असतं सर. टूच्या ऑर्डर म्हणजे किती असतं झेड टू. तर इथे तुमचं किती येणार आहे 2 ची पॉवर 2 इंटू 3 आहे ना. 2 ची पॉवर 2 म्हणजे कोण आहे झेड टू. ओके झेड टू आणि 3 म्हणजे किती झेड टू. झेड टू बरोबर झेड टू इज आयसोमॉर्फिक टू K4. ग्रुपची ऑर्डर 4 झाली याची. तो K4 ला आयसोमॉर्फिक असणार. तो K4 ला आयसोमॉर्फिक असणार. समजते मी काय म्हणतोय ते. तो K4 ला आयसोमॉर्फिक असणार. नाही म्हणजे जनरलाइज कसं करायचं म्हणजे आपण नोट लिहिलोय ना यू ऑफ एन इक्वल टू पी रेस टू के, यू ऑफ एन इक्वल टू 2 इंटू पी रेस टू के, यू ऑफ 2 रेस टू एन. मग इथं यू ऑफ 2 रेस टू एन इंटू समथिंग आलेलं आहे, मग त्याला कसं म्हणायचं? अच्छा 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 ओके 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 ओके. हा तुमचा क्वेश्चन मला आता कळाला सर. येस येस. 12 2 ची पॉवर 2 इंटू एक सेकंड सर आणि एक्झाम्पल घेऊया. कोणतं घेऊया त्याच्यामध्ये यू ऑफ 2 ची पॉवर समथिंग म्हणजे 2 स्क्वेअर घेऊया. 2चा क्यूब घेऊया. 2चा क्यूब इंटू 3 किंवा इंटू 5 चालेल. 5 हा चालेल, 40 पण चालेल. क्यूब म्हणजे किती झालं 8 म्हणजे 40. तर ते यू 40 आलं. यू 40 असं एक लिहिलं आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. आता यू 40 म्हणजे 2चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब म्हणजे काय लिहू शकतो आपण. ठीक आहे. Z2 क्रॉस Z2. क्यूब म्हणजे येस, येस झेड टू क्रॉस क्यू झेड टू. क्रॉस झेड टू येस व्हेरी गुड. त्याला पर झेड टू क्रॉस झेड टू इंटू Z5. ऍक्च्युली सायक्लिक नाही होणार हा नॉन सायक्लिक ग्रुप आहे. नॉन सायक्लिक ग्रुप आहे. Bc2 येते त्याची. येस येस. त्याच्यामध्ये यू ऑफ 2 इंटू टुरिस्ट हाफ चाललं होतं का किंवा आलं का 2 इंटू पी रेस टू के 2 इंटू पी रेस टू के नाही 2 स्क्वेअर पाहिजे. एक सेकंड. केलं तर येईल बघा 2 रेस टू एन इंटू पी रेस टू के 2 रेस टू के 2 रेस टू एन इंटू पी रेस टू के. करेक्ट आहे. हा हा येस. एक मिनिट मी तरी पण एकदा क्रॉस करतो चेक. ना हे पण तेवढं सगळं काय येस सर येस सर. त्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा एक रिझल्ट देतो मी तो लक्षात ठेवा. हे तर असू दे लक्षात थोडंसं अजून एक लक्षात ठेवा. युएन इज सायक्लिक कधी
एक ऑर्डरचा ग्रुप, 2 ऑर्डरचा ग्रुप, 4 ऑर्डरचा ग्रुप, p रेस टू k और 2 इंटू p रेस टू k. म्हणजे इथे 2 सिंगल असेल चालतंय. याचा स्क्वेअर वगैरे झालं तर ते प्रॉब्लेम येते. हे लक्षात ठेवा. नॉट पेक्षा हे लक्षात ठेवा. p रेस टू k कुठला पण p असू द्या. 2 इंटू p रेस टू k. पुन्हा तर माईक चालू तर माईक बंद करा. ओके. निलेश सर आता काय अडचण नाही ना याच्यामध्ये? नाही काय अडचण नाही. येस करेक्ट. मला इथेच डाऊट होता. येस येस. ते थोडंसं मगाशी नॉट लिहितात त्याच्यामध्ये हे झालं थोडंसं. तर सायक्लिक असणार कधी कधी असणार 1, 2, 4 पी ऑड आहे तर हे पण मेन्शन करतो पी इज ऑड प्राईम. तर परत जाऊन ते प्रॉब्लेम याचा पी इज ऑड प्राईम आणि 2 इंटू पी रेस टू के. 2 इंटू पी रेस टू के. ओके ऑड प्राईमचं डिझाईन लक्षात ठेवा. जर ते माहीत थोडक्यात तुम्हाला ते सांगितलं होतं की 2 आला का 2 ची पॉवर काही येऊ द्या तो प्रॉब्लेम करणारच आहे. ओके. करेक्ट आहे सर. म्हणजे 2 रेस टू समथिंग इंटू असेल तर घेत नाही. आता मी U40 सुद्धा चेक केलं. 2 क्यूब इंटू 5 त्यामध्ये U8 येतो आणि U8 जर बघितला तर तो K4 बनतो. म्हणजे श्रावणी करेक्टच आहे हा रिझल्ट. ए थोडक्यात श्रावणी थोडक्यात जे जो आपला जो श्रावणी इव्हेंट आहे ना त्याच्यामध्ये 2 हा दुश्मन आहे थोडक्यात. बर 2 ची नाही पॉवर 4 आहे काय असते. विचारलं 2 ची पॉवर 2 आहे. श्रावणी, कोणाला तर माईक चालू आहे बघा. कोण डाऊट विचारतील का? ठीक आहे काय अडचण येते पर्यंत. नेक्स्ट बघा. आता यू 120 इज सायक्लिक और नॉट. यू 120 सायक्लिक आहे का नाही सांगा. बोला. यू 120 सायक्लिक आहे का नाही. नॉन सायक्लिक सायक्लिक नॉन सायक्लिक सायक्लिक यू ऑफ 2 चा वर्ग 3 5 5 15 टू क्यूब एन 2 का 15 टू 600 2 चा क्यूब 2 हा क्यूब रेस टू 3 क्यूब. क्यूब एन हा 2 चा क्यूब हा सायक्लिक आहे का नॉन सायक्लिक आहे. नॉन सायक्लिक येतो. नॉन सायक्लिक. सायक्लिक कोणता असणार सायक्लिक कसं होणार? नॉन सायक्लिक सायक्लिक नाही. का नॉन सायक्लिक आहे तुम्हाला सांगितलं कारण 3 पॉवर आहे 2 ना. रेस टू पॉवर 3 असल्यामुळे तो नॉन सायक्लिक होणार कारण एक Z2 या टाइप मध्ये येईल. मग 60 तुम्ही सांगा आता 60 झाले 3 सांगा 30 काय आहे. यू ऑफ 30 काय आहे. यू ऑफ 30 काय आहे. 2 square into 3 into 5. U30 सायक्लिक नक्की 2 square म्हटलं की यू 30 सायक्लिक आहे का. येस सायक्लिक आहे. टू इंटू पी रेस टू के असेल तर सायक्लिक आहे त्यामुळे ते बसतो सायक्लिक मध्ये. 2 इंटू समथिंगच्या ह्याच्यामध्ये बसतं त्यामुळे ते सायक्लिक आहे. ओके हा आजचा होमवर्क आहे.
उद्या जो लेक्चरला पहिला माझा क्वेश्चन असणार आहे. थोडस विचार करा याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता. यू 30 मध्ये एलिमेंट लिहू शकताय. यू 30 मध्ये एलिमेंट किती येणार आहेत? यू 30 मध्ये एलिमेंट किती येणार आहेत? कारण हा थोडासा महत्वाचा पण आहे ऍक्च्युली. आणि थोडस याच्याबरोबर यू 15चे पण एलिमेंट बघा. हे दोन्ही ग्रुपचं स्ट्रक्चर मला उद्या लेक्चर सांगा. ठीक आहे. इथं पण कोणाला काही डाऊट वगैरे आहे का?